प्रसिद्ध गोष्ट आहे. एकदा एका सम्राटाने आपल्या सर्व शहाण्या मंत्र्यांना बोलावून म्हटले, मला एक अतिशय छोटे सूत्र हवे आहे. मला मोठी पुस्तके नकोत, मोठे धर्मग्रंथही नकोत. मोठे धर्मग्रंथ वाचायला माझ्याकडे वेळ नाही. मला असे सूत्र हवे आहे जे एका वाक्यात पूर्ण करता येईल आणि जे दुःख असो वा सुख, विजय असो वा पराजय, जीवन असो वा मृत्यू, अशा सर्व परिस्थितीत उपयुक्त ठरेल. म्हणून तुम्ही माझ्यासाठी असे सूत्र शोधा. त्या सर्व शहाण्या माणसांनी खूप मेहनत केली, मोठे ग्रंथ वाचले, खूप वादविवाद केले, पण कशाचाही निष्कर्ष निघाला नाही. कळल्यानंतरही ते सर्व आपापसात बोलत होते. तेव्हा त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, आम्ही कित्येक गावे शोधली, सर्व पुस्तके तपासली, मोठ्या विद्वानांशी वादविवाद केले, पण काहीही निष्पन्न झाले नाही. आमची समस्या अजूनही कायम आहे. मी ऐकले आहे की जवळच्याच एका गावाबाहेर एक सिद्ध संत राहत आहे. लोक म्हणतात की ते ज्ञानी आहेत आणि त्यांनी आत्मज्ञान प्राप्त केले आहे. आपण त्यांच्याकडे का जाऊ नये? ते लोक महात्म्यांकडे गेली आणि त्यांना त्यांच्या सम्राटाबद्दल सांगितले. सिद्ध महात्मा म्हणाले, कृपया मला तुमच्या सम्राटाकडे घेऊन चला. त्या महात्म्यांच्या बोटात एक अंगठी होती. त्यांनी ती अंगठी काढली आणि ती सम्राटाला दिली आणि म्हणाला, कृपया हे घाला. या अंगठीच्या चमकदार दगडाखाली कागदाचा एक छोटा तुकडा आहे. त्यावर एक सूत्र लिहिलेले आहे. ते माझ्या गुरूंनी मला दिले आहे. मला त्याची गरज नाही, म्हणून मी ते अजून उघडलेलेही नाही. पण ही अंगठी देण्यापूर्वी माझ्या गुरूंनी एक अट घातली होती की जेव्हा कोणताही उपाय उरणार नाही, जेव्हा तुम्ही कठीण संकटात सापडाल, जेव्हा जीवनाचे सर्व मार्ग बंद होतील, तेव्हा ते उघडून वाचा. पण त्यांच्या कृपेने माझ्या आयुष्यात अशी कोणतीही वाईट वेळ आली नाही, म्हणून मी ते उघडून वाचलेले नाही. पण त्यात नक्कीच काहीतरी मोठे रहस्य असले पाहिजे. तुम्ही ते ठेवू शकता, पण अट लक्षात ठेवा. मला वचन द्या की जेव्हा कोणताही उपाय उरणार नाही, जेव्हा तुम्ही कठीण संकटात सापडाल, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळात ते उघडून वाचाल. कारण हे सूत्र खूप मौल्यवान आहे. जर ते सहजपणे उघडले तर ते निरर्थक होईल. सम्राटाने ती अंगठी घातली. वर्षे लोटली. दरम्यान अनेकदा त्याच्या मनात विचार आला की चला ते एकदा उघडून पाहूया, त्यात काय आहे. मग त्याला वाटले की ते खराब होऊ शकते. मग काही वर्षांनंतर एक भीषण युद्ध झाले, ज्यात सम्राटाचा पराभव झाला आणि शत्रू जिंकला. त्याचे राज्य बळकावले गेले. तो सम्राट आपला जीव वाचवण्यासाठी घोड्यावर बसून पळाला. त्याने आपले राज्य, मित्र, सोबती आणि कुटुंब गमावले. सर्वजण मागे राहिले. त्याच्यासोबत असलेले सैनिक आणि रक्षकही हळूहळू दूर गेले, कारण आता काहीही उरले नव्हते. त्यामुळे संरक्षणाचा प्रश्नच नव्हता. शत्रूचे सैनिक सम्राटाचा पाठलाग करत होते. सम्राट एका पर्वतीय दरीतून पळत होता. त्याला आपल्या मागे घोड्यांचा आवाज ऐकू येत होता. आपला जीव धोक्यात आहे हे त्याला जाणवत होते. अचानक त्याच्या लक्षात आले की रस्ता संपला आहे. पुढे एक भयंकर आणि खोल दरी होती. शत्रूचे सैनिक त्याचा पाठलाग करत असल्यामुळे तो मागे फिरू शकत नव्हता. क्षणभर काय करावे या विचारात सम्राट स्तब्ध उभा राहिला. मग अचानक त्याला आठवले. त्याने आपली अंगठी काढली, त्यातील खडा काढला आणि कागदाचा एक तुकडा बाहेर काढला. त्यावर एक छोटे वाक्य लिहिलेले होते, हे सुद्धा निघून जाईल. ते सूत्र वाचताच सम्राटाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. त्याच्या मनात एक विचार आला, मग ते संपले. मी आता सम्राट नाही. माझे साम्राज्य गेले. सुख गेले. जेव्हा सुख जाते तेव्हा दुःख कायम टिकत नाही. हे सुद्धा निघून जाईल. ते वाचताच सम्राटाचे मन पूर्णपणे शांत झाले. भीतीने थरथर कापणारे त्याचे शरीर पूर्णपणे निश्चल झाले. त्याला वाटले की कदाचित हे असे सूत्र असावे जे सांगते की आता करण्यासारखे काहीही उरले नाही. पण ते त्याला मानवले नाही. जणू काही त्याच्या आतली सुप्त तार छेडली गेली आहे, कोणीतरी त्याला सोडून दिले आहे असे त्याला वाटले. जणू काही भीतीचे स्वप्न भंगले आहे असे त्याला वाटले. त्याला ते आता दिसत नव्हते.
तो अस्वस्थ नव्हता, तो घाबरलेला नव्हता, तो फक्त त्याच जागी शांतपणे पडून होता. ही सहकार्याची बाब होती की काही काळासाठी घोड्यांच्या पायांचा आवाज ऐकू येत होता, नंतर तो थांबला. कदाचित सैनिक दुसऱ्या वाटेवर वळले असावेत. घनदाट जंगल आणि खडबडीत पर्वतांमुळे त्यांना सम्राटाचा मार्ग शोधता आला नाही. हळूहळू घोड्यांच्या टापांचा आवाज नाहीसा झाला. सम्राटाने ती अंगठी पुन्हा घातली. काही दिवसांनी त्याने आपल्या मित्रांना आणि उरलेल्या सैनिकांना पुन्हा एकत्र केले. मग त्याने आपल्या शत्रूंवर हल्ला केला. ते जिंकले. मग आपल्या सिंहासनावर बसून सम्राट अत्यंत आनंदित झाला. त्याची छाती अभिमानाने फुलून आली. आपल्या प्रजेला ओरडून सांगावेसे त्याच्या हृदयाला वाटत होते, पहा, मी तो महान सम्राट आहे, ज्याने आपला गमावलेला सन्मान आणि गमावलेला काळ परत मिळवला आहे. मी एक विजेता आहे. त्याचे डोके अभिमानाने उंचावत होते. मग एक चमकणारा दगड त्याच्या डोळ्यांसमोरून गेला. त्याला त्या अंगठीची आठवण झाली. त्याने तो कागद पाहिला, मग तो हसला. तो तेजस्वी आनंद, विजयाचा उल्हास, विजयाचा अभिमान, सर्व काही नाहीसे झाले. तो पूर्णपणे शांत झाला. त्याच्या वकिलांनी विचारले, तुम्ही इतके आनंदी होता, आता इतके शांत का आहात? काय झाले? सम्राटाने उत्तर दिले, कारण हा काळही निघून जाईल. जेव्हा सर्व काही निघून जाते, तेव्हा या जगात दुःखी होण्यासारखे किंवा आनंदी होण्यासारखे काहीही उरत नाही. आज तुमच्याकडे जे काही चांगले किंवा वाईट आहे, ते निघून जाईल. जर आपण हे सूत्र समजून घेतले, तर आपल्या लक्षात येईल की सर्व सुखदुःखावरील आपली पकड सैल होऊ लागेल. ज्या गोष्टी एके दिवशी निघून जाणार आहे, त्या सर्वांपासून आपण हळूहळू दूर जाऊ. काय करावे? गर्व का बाळगावा? कोणती किंमत का मोजावी? सर्व काही निघून जाईल. हे तारुण्य निघून जाईल. हा 2 दिवसांचा दिलासा. असे वाटते की सर्व काही निघून जाईल. 2 दिवसांची धावपळ, मग भयान शांतता, मग स्मशानभूमी सारखी शांतता.